नमस्कार मित्रांनो, मी सांगलीकर प्रदीप आपल्या मराठी ब्लॉगमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, काल पुण्यामध्ये एका अशाच कार्यक्रमामध्ये जाण्याचा योग आला ज्या ठिकाणी डोहाळे जेवणाचा प्रोग्राम होता। आमचे सहकारी मित्र संजय वाघमारे सर यांच्या पत्नी सौ रुक्मिणीताई वाघमारे यांच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता। असा एखादा कार्यक्रम म्हटलं की नातेवाईक पाहुणे मंडळी यांनी अगदी घर फुलून जातं। सरांनी या ठिकाणी मला व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफीसाठी बोलवलेलं। त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व नातेवाईकांना भेटल्यानंतर खूपच आनंद झाला। नवनवीन लोक पाहायला मिळाली, त्यांची ओळख झाली, छान वाटलं त्या ठिकाणी। त्या कार्यक्रमाच्या रीतिरिवाजाप्रमाणे या ठिकाणी सर्व गोष्टींची अगदी पद्धतशीरपणे मांडणी केली होती आणि या ठिकाणी ताईसुद्धा छान प्रकारे तयार झाली होती। ज्या त्या ठिकाणी ज्या त्या भागानुसार त्या ठिकाणच्या काही रूढी परंपरा असतात, त्यानुसार सर्व गोष्टी अगदी पद्धतशीरपणे पार पडत होत्या। या ठिकाणी दृश्यात दिसत असल्याप्रमाणे 5 सुवासिनींच्या डोक्याला बाशिंग लावल्यानंतर त्या ठिकाणी ताईला बाशिंग बांधण्यात आलं। अशा अनेक जुन्या रूढी परंपरांचा अनुभव त्या ठिकाणच्या रूढीनुसार आपल्याला पाहायला मिळतो आणि मला या ठिकाणी तो पाहायला मिळाला। डोहाळे जेवणाविषयी थोडक्यात माहिती म्हणजे डोहाळे जेवण हा महाराष्ट्रातील पारंपरिक संस्कार असून गरोदर महिलेचा 7व्या महिन्यात केलेला एक आनंदाचा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम गरोदर स्त्रीसाठी खास असतो आणि तसेच तिच्या बाळासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो। यामध्ये तिच्या आवडीचे पदार्थ तयार करून दिले जातात आणि तिच्या सुखदायी मातृत्वासाठी आशीर्वाद दिले जातात। आता तुम्ही म्हणाल की डोहाळे जेवणाचे महत्त्व काय, तर याचे महत्त्व असे की गर्भवती महिलाचा सन्मान केला जातो। गरोदर स्त्रीचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी हा कार्यक्रम केला जातो। डोहाळे जेवण हा कार्यक्रम म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो। कुटुंब आणि नातेवाईक एकत्र येऊन हा कार्यक्रम आनंदात पार पाडतात। गरोदर स्त्रीच्या पोषणाला आणि आरोग्याला महत्त्व देऊन तिच्या आवडीचे पौष्टिक पदार्थ या ठिकाणी दिले जातात। डोहाळे जेवण म्हणजे गरोदर स्त्रीसाठी एक शुभेच्छा कार्यक्रम असतो। या ठिकाणी गरोदर स्त्रीच्या सुखरूप प्रसूतीसाठी अनेक आशीर्वाद दिले जातात आणि तिला शुभेच्छा दिले जातात। अशा प्रकारे रुक्मिणीताई वाघमारे यांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अत्यंत आनंदात पार पडला। त्यांच्यासाठी शुक्रवार दिनांक 24/1/2025 हा दिवस आनंदाचा दिवस ठरला। प्रिय सोशल मीडिया फॅमिली, आपल्यालाही अशा प्रकारच्या आठवणी, आपण जगलेले क्षण कुठेतरी हृदयाच्या कोपऱ्यात जपून ठेवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद।